खोपोली शहरात आज 2 जुलै रोजी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने प्रशासनाच्या नियोजनाचा पुन्हा एकदा बोजवारा उघडल्याचे चित्र समोर आले आहे। विशेष म्हणजे आज सकाळी मुसळधार पाऊस नव्हता, तरी प्रभाग क्रमांक 3 मधील मोहनवाडी आणि प्रकाशनगर मधील परिसर अक्षरशः तलावदृश्य परिस्थितीत निर्माण झाला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले, तर दुसरीकडे नगर प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। परिस्थितीची पाहणी करण्यासाठी खोपोली नगर परिषदेचे बांधकाम सभापती अनिल सानप आणि महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रशासनावर थेट बोट ठेवत नगररचना विभागाच्या हलगर्जीपणावरती जोरदार ताशेरे ओढले। शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना वारंवार घडत असताना त्यातून कोणताही धडा घेतला जात नसल्याचे आरोप यावेळी दोन्ही स्थानिक लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांवरती केले। दोन्ही लोकप्रतिनिधींनी स्पष्ट शब्दात सांगितले की शहरात बांधकामांना परवानग्या देताना पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार, जलवाहिन्यांची क्षमता किती, भविष्यात पूरदृश्य परिस्थिती निर्माण होणार का, याचा कोणताही गंभीर विचार केला जात नाही। परिणाम, नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे। एवढंच नव्हे तर काही ठिकाणी आवश्यक परवानग्या नसतानाही बांधकामे सुरू होत असल्याचा गंभीर आरोप यावेळेला स्थानिक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला। विशेष म्हणजे या पाहणी दौऱ्याच्या वेळी नगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे अभियंते तसेच नगररचना विभागाचे अधिकारी होते। मात्र नागरिकांच्या मनात एकच प्रश्न होता की केवळ पाहणी आणि आश्वासने या पलीकडे जाऊन जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाया होणार का? कारण प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरते, मालमत्तेचे नुकसान होते, पण प्रशासनाची जबाबदारी निश्चित होताना दिसत नाही। त्यामुळे खोपोलीतील या पाणी तुंबण्याच्या समस्येवरती नेमकं जबाबदार कोण, याचे उत्तर आता नगर प्रशासनालाच द्यावे लागणार आहे। आपलं गाव हेच साईड आहे, मी बोलतो ना हा रस्ता इथून फावडा मग मारा, इथून फावडा इथून ते पण येतोय ना, प्रणव पण येतोय ना। त्या बिल्डिंगला अजून सीसीओसी नाही, मग नाहीये तर तो आपल्याला त्याच्याकडनं गटर काढून घेतोय। असं थोडं जागा आहे तर ड्रेनेजला द्यायला, तुझं ड्रेनेज देणार नाही का? कुठे जाणार त्याचं ड्रेनेज? मग त्याला आपण त्याच भाषेमध्ये ह्याने आता ह्याला जे परमिशन देतो ह्याचं ड्रेनेज असेल ना कुठेतरी, 100%। ह्याला आउटलेट नाही तर परवानगी दिली कशी काय? आम्हाला जवळचे नाही, ते आम्हाला जवळचे नाही। तुम्ही परवानग्या देताना हे सगळं बघून द्या परवानग्या। जर ड्रेनेज लाईन नाही तर तुम्ही परवानगी देता कशी? हे आम्ही भांडत बसायचे का लोकांची? साहेब हे बघा स्ट्रिक्टली, कारण तुम्ही बघा तिकडे बिल्डर आहे, इकडे बिल्डर आहे, इकडे चारही बाजूला बिल्डर आहे, यांची ड्रेनेज लाईन व्यवस्था व्यवस्थित नव्हती। आपण परवानगी देताना देतो, जर ड्रेनेज लाईन असते तर आता ही समस्या उद्भवल्याच नसत्या। आणि हे आम्हाला लोकांचं ऐकायला लागणार ना। आता ते 4 दिवस झाले लोक फोन कर, पहिल्या पावसात एवढं पाणी तुंबलंय, कसं होणार पुढं? पूर्ण पावसाळा जायचा अजून आपला, यायला जायला रस्ता पण नाहीये। अजिबात तुम्ही जे काही देता नाही यांना एनओसी काय परवानग्या, पहिले तुम्ही सगळ्या ड्रेनेज लाईन वगैरे सगळं जे काही लागतं फुलफिल करून घेत जा आणि मगच देता। पाणी जायला जागा साहेब बघा तुम्ही ते तुमचं काय ऑफिसला आपलं जे काय असेल म्हणून त्याला ते जागा करणं गरजेचं आहे ना। या तुम्ही ते तात्पुरतं काय करू नका, जे काय असेल कायमस्वरूपी करा। नाही, आणि हे जेवढे बिल्डर आहेत ना यांना बोलून घ्या, ज्यांच्यामुळे पाणी अडलं याला पण बोलून घ्या। सगळ्या बिल्डरला नोटीस एसआयची चर्चा केलेली आहे, तुम्ही लोक आणि जे आहेत ते सगळ्यांना। ह्याने जे नाले बंद केलेत ना हे ओपन करा, आपले हे पण नॅशनल नाले ह्याने बंद केलेत ना ते ओपन करा। मला वाटतं टाउन ज्याने ऍप्लिकेशन दिलेत, आज त्या एसआयशी बोलणं झालंय या विषयावर, ते बोलले टाउन प्लॅनिंगला आम्ही पत्र दिलेत म्हणून। जेवढ्या सोसायटी आहेत तेवढ्यांना पत्र केलेले आहेत। त्याला पण देऊ नका, ती बिल्डिंग आहे ना शेवटची, आता ती शेवटची बिल्डिंग, त्यांनी पण नॅशनल नाला बंद केलाय, तो पण बघा। ते जाऊन तुम्ही स्वतः बघा जागेवर स्पॉटवर काय झाले। मी सांगितलंय तिथं काढतील,
पण आपण कायमस्वरूपी ही परवानगी देतो. आम्ही एक आज ऐका मी बांधकाम सभापती म्हणून बोलतो. साहेब ऐका जरा, कोणी आता बस सिग्नेचर करून आज आम्ही तात्पुरतं काढणार. तुम्ही कायमस्वरूपी अडचण आम्हाला करून ठेवणार का? याला कायमस्वरूपी आम्हाला पर्याय द्या. एकदा बोलतो विषय संपला, परत ऐकणार नाही. हे जर अशा व्यवस्थित केलं असतं तर कायमस्वरूपी इथं पाहिजे. आली प्रत्येक बिल्डरला बोलून घ्या, ज्यांनी ज्यांनी अडवलेत ना नॅशनल नाले सगळ्यांना बोलवा. तुम्ही आमचं समाधान करू नका. ते आपलं लहान मुलगा रडतंय, दूध पाडलंय, बस कसं काय करू. जे बोलतोय ते बोलतोय. तात्पुरतं करायचं नाही, काय करायचं कायमस्वरूपी करा. चलो, आणि मला लगेच रिझल्ट पाहिजे, जास्त टाइम लावू नका. सर टाइम लावूच सर, नका, म्हणजे पाणी घरात घुसण्याची वेळ आहे, त्यामुळं टाइम लावूच नका. ज्या गोष्टींना टाइम आता पहिल्या पावसात अशी परिस्थिती, अजून पूर्ण पाऊस जायचा आपला. लोक नगरपालिकेत येतात मग? राहायला.